मराठा आणि ओबीसीमध्ये अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळे अंतर पडलं. भुजबळांचा जरांगेंवर निशाणा. सरकारनं नरमाईनं घेतलं म्हणून मराठ्यांची मुंबईमध्ये दादागिरी. दरिंदे पाटलांच्या लोकांनी मुंबईमध्ये हैदोस घातला. भुजबळांचा जरांगेंवर हल्ला. जरांगे मराठ्यांची दगाफटका करतोय. राजकीय आरक्षण हा डाव. मंत्री धनंजय मुंडेंचा जरांगेंवर हल्ला. बोल तर तुझे हात रक्तानं भरलेले. जरांगेंचा परटवाल. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आज चंद्रपूरमध्ये पत्रकार परिषद घेणार. बीडमधील कालच्या महाएल्गार मेळाव्यातून भुजबळांची वडेट्टीवारांवर टीका. वडेट्टीवार पत्रकार परिषदेतून भुजबळांना उत्तर देण्याची शक्यता. मुख्यमंत्री नागपूरमध्ये असताना मुंबईमध्ये जीआरचा निर्णय घेऊन टाकला. त्यांचं टार्गेट ओबीसी नाही तर फडणवीस आहेत. छगन भुजबळांचं विखे पाटलांवर वक्तव्य. भुजबळ यांनी वडेट्टीवार आणि जरांगेंच्या भेटीचा व्हिडिओ दाखवला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचं वडेट्टीवारांचं मत होतं. वडेट्टीवारांच्या भूमिकेमुळे नागपूरच्या मोर्चामध्ये गेलो नाही. भुजबळांनी दिली प्रतिक्रिया. चौथी नापास व्यक्तीच्या सांगण्यावरून ओबीसींच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं काम सरकारकडून झालंय. बीडमधील मेळाव्यात लक्ष्मण हाकेची टीका. कुणबी नोंदी रद्दसाठी मुळावर उठाल तर मराठे ताकद दाखवतील म्हणून जरांगेंचा इशारा. तर जरांगेंकडून भुजबळाचा खुरट नेता असा उल्लेख. जातीयवादाच्या दंगली घडवून आणण्याचा या लोकांचं स्वप्न. जरांगेंची ओबीसी मेळाव्यावरून टीका. अधिकाराच्या लढाईमध्ये निमंत्रणं दिली जात नाहीत. मेळाव्याला बोलवलं नाही म्हणणाऱ्या वडेट्टीवारांना भुजबळांनी सुनावलं. तर स्टेजवरील डिजिटल बॅनरवरून पंकजा मुंडेंचा फोटो वगळल्यावरून सुद्धा भाष्य. माझा निवडणुकीमध्ये पराभव करतो असं जरांगेनं म्हटलं होतं. मात्र 1,42,000 मतांनी निवडून आलो. धनंजय मुंडेंचा जरांगेंना खोचक टोला. कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेऊ. मुंडेंचा जरांगेंना इशारा. विखे आला आणि महाराष्ट्रामध्ये विकार पसरवला. भुजबळांची मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका. जरांगेंच्या आणि विखे पाटलांच्या वारंवार भेटी घेणाऱ्या विखेंनीही सोडणार नाही. भुजबळांचा इशारा. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.